Welcome to the channel Maths with Nita ma'am. आज आपण the meaning of numbers having index in the rational form m upon n म्हणजेच m upon n मध्ये जर रॅशनल फॉर्म मध्ये हे इंडेक्स दिलेला आहे तर तो लिहायचा कसा, वर्ड्स मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते आपण बघूया. आपण लॉ ऑफ इंडेक्सेस मध्ये बघितलं आहे की आपण a रेज टू m रेज टू पॉवर n असेल तर a रेज टू mn असं लिहितो. सिमिलरली a रेज टू m अपॉन n, आता ह्या m च्या ऐवजी m अपॉन n हा रॅशनल नंबर घेतला तर त्याला दोन प्रकारे लिहिता येईल. a रेज टू m तेवढंच आपण लिहिलं तर ही झाली त्याची पॉवर आणि हा बेस. सिमिलरली 1 अपॉन n, याआधीच आपण 1 अपॉन n म्हणजे nth रूट असं म्हणतो हे शिकलेलो आहोत. So similarly, a raised to m raised to power n 1 upon n, that means m multiplied by 1 upon n. त्यालाच लिहायचं कसं तर nth रूट 1 upon n असल्यामुळे nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, म्हणजे या a raised to m upon n याला कसं वाचायचं, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. जो होल नंबर असेल त्याला पॉवर म्हणायचं, 1 अपॉन n मध्ये असेल त्याला रूट हा शब्द वापरायचा आणि बेस a त्याला अशा प्रकारे लिहायचं. सिमिलरली आपण एक त्याच a रेज टू m अपॉन n ला वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. तर आधी पॉवर न लिहिता आधी रूट लिहायचा, a रेज टू 1 अपॉन n, देन आफ्टर दॅट m, म्हणजे पॉवर नंतर m द्यायचा, आधी रूट लिहून घ्यायचं. तर वाचताना त्याला पुन्हा तसंच वाचायला लागेल, mth पॉवर बाहेरचा आपण जसा nth रूट बाहेर होल नंबर ब्रॅकेटच्या बाहेर असलेला 1 अपॉन n त्याला nth रूट म्हटलं होतं. आता या ब्रॅकेटच्या बाहेर m आहे त्याला mth पॉवर म्हणणार, mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. एकाच नंबरला a रेज टू m अपॉन n याला दोन प्रकारे अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. फर्स्ट nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a and then त्यालाच आपण mth पॉवर ऑफ nth रूट, फक्त ऑर्डर चेंज केली आहे, वर्ड्सची शब्दांची जागा बदलवलेली आहे, पण त्याचं मिनिंग दोघांचं एकच होते. अशा प्रकारे आपण हे वर्ड्स मध्ये लिहू शकतो. दॅट मीन्स द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m upon n is nth रूट ऑफ mth power of a or nth power of nth root of a. Now for example, square root of 5th power of 121. आपण एक्झाम्पल बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. बेस काय आहे 121, हा बेस ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचा. रूट हा शब्द कोणत्या लावलाय तर स्क्वेअर रूट, म्हणजे रूट 1 अपॉन 2 आपण असं लिहिलं असतं आणि पॉवर न्यूमरेटरला 5th पॉवर आणि हा रूट, तर स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121 राईट लाईक दिस. नंतर क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. जो नंबर आपल्याला लिहून दिलेला आहे तो बेस म्हणून घ्यायचा, 324 बेस, अँड क्यूब ऑफ जे थर्ड पॉवर, म्हणजे थर्ड पॉवर, तर ती न्यूमरेटरला लिहायची. 4th रूट नेहमी डिनॉमिनेटरला लिहायचा. 4th रूट म्हणजे 3/4 असं लिहावं. 5th रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 264. स्क्वेअर रूट म्हटलं म्हणजे 2, स्क्वेअर म्हटलं म्हणजे 2, आणि 5th रूट डिनॉमिनेटरला 5 लिहावं लागेल. 264 रेज टू पॉवर 2 अपॉन 5. आणि क्यूब रूट ऑफ 3, क्यूब थर्ड पॉवर, क्यूब रूट अगेन थर्ड, मतलब 3/3. आणि कशाचं लिहायचं ते तर बेस 3चं, तर 3 लिहून घ्यायचा आणि 3/3, 3 अपॉन 3 असं लिहिल्यावर क्यूब रूट ऑफ 3 याचं ते आन्सर राहील. अशा प्रकारे आपण लॉ ऑफ इंडायसेस ज्याप्रमाणे वापरलंय त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा ते लक्षात घेऊन हे सुद्धा लिहितो. आणि स्क्वेअर रूट हा शब्द असते तो नंबर डिनॉमिनेटरला लिहायचा, पॉवर हा शब्द न्यूमरेटरला लिहायचा, शब्द असलेला जो नंबर आहे तो न्यूमरेटर लिहायचा. आणि अशा प्रकारे रॅशनल फॉर्म मध्ये आपण
इंडायसेस लिहू शकतो. दिस इज द फॉर्म ऑफ हाऊ टू राईट द नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. अकॅडमिक कोर्स ऑफ मॅथमॅटिक्स या आपल्या सिरीजमध्ये आपण 3rd चॅप्टरला सुरुवात करून झाली आहे आणि त्यात इंडायसेस, लॉ ऑफ इंडायसेस आपण शिकलेलो आहोत. हाऊ टू राईट द इंडेक्स इन द रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n हे पण घेतलेलं आहे. m/n मध्ये इंडायसेस कसं लिहायचं तेही शिकलेलो आहोत. अशा प्रकारे आपला इंडायसेस हा पार्ट कंप्लीट केला आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्यूब अँड क्यूब रूट शिकणार आहोत. तर अगदी इम्पॉर्टंट हा असा सेक्शन, हा पार्ट आपण शिकलेलो आहोत. तर यापुढे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.